नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर मी आज अगोदर देवपूजा करून घेतली आणि नंतर मग माझी अशी सकाळची सुरुवात झाली. दारा अगोदरच झालत्या आणि मग गाईस मोकळ्या सोडून दिलत्या. तर म्हणलं गाईचा थोडासा टेक घ्यावा म्हणून मी माझ्या गाई बघा किती वैरण पेंड खाऊन दारा काढून पाणी पिऊन एकदम शांत रवंत करत उभा राहिल्या त्या. आणि किती शांत मुक्त गोट्यात उभा राहिल्या त्या. हा असतो मुक्त गोट्याचा आनंद आणि हा असतो मुक्त गोट्याचा उपयोग. तर माझी समोर दिसते ती गाय आहे ना, तिला तर एवढं मुक्त फिरायला आवडतं की काही विचारूच नका. प्रमाणाच्या बाहेरच खूप आनंदी असते ती, कारण का एकदम छान अशी फिरती आणि आपल्याला पण बघा आपल्या कामाचं केलेल्याचं समाधान मिळतं आपल्याला पण. तर खरंच मुक्त गोटा होता होईल एवढा मुक्त गोटा करण्याचा प्रयत्न करा आणि मुक्त गाई अशा सोडून द्या. मग अशा शांत राहतात आणि खूप सुंदर अशा फिरतात. त्यांच्या जीवासाठी ती बाग एक बगीचा, सुंदर बगीचा असते असं मला तर म्हणायचं आहे. आणि ही गवत ना, ही गवतानी नवीनच जाळी केली, तर माझ्या जाळीतनं आतमध्ये आगमन केलं या गवतानी. तर उन्हाळा आहे तरी एवढं असं म्हणजे आत आलं आहे म्हणून मी थोडंसं दाखवलं. आणि सकाळी सकाळीचं वातावरण बघा तुम्ही कसं मस्त आणि छान वाटतंय. तर ही माझी रेडी ना एकटीच मुक्त गोट्यात फिरती. तिचं किती आनंद घ्यावा तिला मुक्त गोट्याचा ती समजत नाही. सारखी अशी उड्या मारलेली असते आणि मला ती बघायला पण खूप आवडतं. तर इकडं माझी गाडी आणि मी आजारी आहे. तर माझं घरात बघा पसारा किती पडला आहे. आपण आजारी असलो ना, आपलं घर पण आजारी पडल्यासारखं होतं. स्वच्छ पण नव्हतं, सगळं असं घाण होतं. आणि मला घरात आल्यावर एकदम असं कसं तरीच वाटलं की माझं घर पण बघा किती अस्वच्छ दिसते. तर मी काय केलं, पहिल्यांदा स्वच्छता करून घेतली, सगळा पसारा आवरला, पुसून घेतलं. देवपूजा तर अगोदरच करून घेतली होती आणि मग बघा क्लीन केल्यानंतर परत म्हणलं दाखवावं एकदा. मग परत दाखवलं तर बघा घर किती फ्रेश दिसतंय. आणि देवबाप्पाचं जरा देवा ही झाल्यामुळं तिथं थोडं ही वाटलं. तर मग मी पहिल्यांदाच दाखवली देवपूजा केलेली. आणि इकडं मी हॉस्पिटलला गेले, म्हणलं एक इंजेक्शन करून यायचं लगेच महागारी म्हणून एकटीच गेलेली. आणि इंजेक्शन करायला गेली तर डॉक्टरांनी मला चेक केलं आणि चेक करून सांगितलं की तुमचं कॅल्शियम शरीरातलं कमी झाल्यामुळं अशक्तपणा भरपूर आला आहे तुम्हाला. तर तुम्ही फ्रेश व्हाचाल, थोडंसं म्हणजे ट्रीटमेंट करा, एक सलाईन लावूया आपण. मग त्यांनी मला सलाईन लावलं. एकटीच होती मी आणि मला ॲडमिट करून घेतलं. 3-3.5 तास माझे तिथं हॉस्पिटलमध्येच गेले. तर मग मिस्टरांनी विचारलं घरी नाही दिसत, मग कुठं गेली. तर मग मी सांगितलं त्यांना की मी इंजेक्शन करायला आली होती दवाखान्यात आणि मला डॉक्टरने ना ॲडमिट करून घेतलं आहे. तर एवढ्या कामाच्या गडबडीतनं ना मिस्टर मला गाडी साईडला उभा केली आणि मला तिथं बघायसाठी आलं. आणि मग मला 3.5 तासानंतर डॉक्टरांनी सोडलं. सुई काढायला मी तिथं बसली होती. मग तिथला थोडासा म्हणलं एक व्हिडिओ घ्यावा तर हॉस्पिटलमधला. आणि डॉक्टरांनी गोळ्या औषध दिले आणि डॉक्टरसुद्धा एवढी काळजी घेतात की डॉक्टर पण मला म्हणले की तुम्ही व्यवस्थित जावा, एक गाडीवर एकटं जाणार आहे म्हणल्यावर. आणि इथं आली नुसती दवाखान्यातनं बाहेर आली आणि रोडवर आली तोपर्यंत जाऊबाईचा कॉल आला की कुठं आहे तुम्ही. तर मी सांगितलं मी दवाखान्यात आता निघायला लागली घरी. तर सलाईन लावलेलं आणि एकटंच आहे म्हणल्यानंतर म्हणली थांबा मी तुम्हाला घ्यायला येते. तर अशी असावी जाऊबाई, तर मला घ्यायला आलती. मग मी इथला थोडासा व्हिडिओ घेतला. आणि येत ना आपली जबाबदारी तर काय संपतच नाही. परत कधी जायचं म्हणून मी परत सलाईनचा हात घेऊन किराणा दुकानात गेलेली. तर तिथं पण विचारलं मला आजारी आहे का, तर म्हणलं हो आजारी आहे. पण परत जाणं होत नाही म्हणून तिथं किराणा घेतला थोडासा. आणि हळद पावडर तर का दाखवली मी तुम्हाला मुद्दा म्हणून. हळद पावडर ना माझ्यात जवळजवळ महिना झालं एक नाही. आणि एक किरकोळच वस्तू असते पण ती आणायची म्हणलं ना मग ती असं होऊन राहून जातं. मला हळदच लक्षात राहत नव्हती. मी किती वेळा तरी दुकानला गेली पण हळद माझी विसरायची. तर माझ्या तोंडाला ना अजिबात चव नाही म्हणून मी चांद तारा 1 किलो आणि इंद्रायणी 1 किलो तांदूळ आणलं. निरमा जे काय आपल्याला किराणा सामान जे लागतं ना
थोडं थोडं असं ती सगळं मी किराणा सामान पण येताना आणलं. आणि घरी आल्यानंतर जाऊबाईंनी मला चहा केला, चहा बिस्किट दिलं. पण झोपायला आपल्याला जरशा गाय आहे त्या म्हणल्यावर वेळ कोणापाशी आहे सांगा तुम्ही, वेळ तर नसतोच. तर लापशी पण आणली, म्हणलं कधीतरी आपल्याला असं कंटाळा आला ना स्वयंपाकाला, मग आमच्यात लापसीचा बेत असतो, दूध तूप लापसीचा बेत. मग त्याच्यासाठी मी असं शिल्लक आणूनच ठेवत असते लापशी. तर कधीही बघा 1 किलोचं पॅकेट असतं, म्हणजे असतंच. मसाला भाज्या टेस्टी होते त्या म्हणून. तर मी गरम मसालाच वापरते भाजीला, इतर दुसरे मसाले कुठलेच वापरत नाही, मला ते आवडतच नाही. तर आणि शेंगदाण्याचं कूट ना असं हाताने कुटलेलं आवडतं मला. मी मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट पण कधी कुटत नाही, मला ते आवडतच नाही. आणि ही साबण मी का दाखवत होती तर मला ही निरमा पावडर 1 किलो घेतली ना, निरमा पुडा, त्याच्यावरती फ्री मिळाली होती म्हणून म्हणलं दाखवावी. आणि गहू पण आणलं होतं, रेशनचं गहू मिळतात, पण शेतगहू थोडंसं मिक्स करायला असलं ना मग छान चपात्या होते. तर आता 4चं टायमिंग होऊन गेलं तर गाईंचं टायमिंग, आणि मला तर खूप भूक लागली होती. मग आता लगेच पटकन होणारा पदार्थ म्हणलं तर मॅगीशिवाय दुसरं काहीच नाही. तर म्हणलं मॅगी करून घ्यावी. मॅगी केली, खाल्ली आणि लगेच बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर आज वैरण ना मी आणली नाही, कारण का मला उठून उभा राहायला पण येत नाही. तर मी वैरण कशी काय आणणार, तर माझ्या दिराने ना मला वैरण आणून दिलती. मी वैरण आणतो आणि तुम्ही कट करून नका. तर मी कटर चालू केला आणि वैरण कट करायला सुरुवात केली. किती जरी आपण आजारी असलो ना तर आपलं ही रुटीन कधीच चुकत नाही, आणि आपल्याला तिथं आजार पण बाजूला ठेवायला लागतं. कितीही आणि काहीही त्रास होऊ द्या. तर माझी कुट्टी करून झाली, आणि कुट्टी करून झाल्यानंतर मग चला 4चं टायमिंग झालं. 4चं टायमिंग पण होऊन गेलं तर आज मला 5 सव्वा 5 झालं त्या वैरण टाकायला गाईला. तर बघा कशा जवळ येते त्या. मी बांधायला गेली आतमध्ये की गाई, म्हणून म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखवावं. तर अशा माझ्या लक्ष्मी आहेत, आणि बघा त्या किती हुशार आहे त्या. आपल्या कुंडीपाशी जवळ अशा येऊन उभा राहते त्या. तर मग मी पटपट असं लगेच फूक अडकवून घेते आणि त्यांना बांधून घेते. बांधून घेतल्या की मग वैरण टाकून घेतली सगळ्यांना पटपट. आणि उशीर झाला की मग काम आवरायला वेळ जातो आणि उरकत नाही. परत लगेच टायमिंग होतं तर वैरण टाकून बांधून घेत